मुंबईच्या हवेची बिघडलेली गुणवत्ता सुधारते, पण ही समस्या आजची नाही. गेल्या 10 वर्षांपासून मुंबईकरांना हिवाळ्यात या समस्येशी सामना करावा लागतोय. अगदी या मुद्द्यावरून सरकारवर तोंडसूक घेणाऱ्यांच्या काळातही हीच परिस्थिती होती. पण मुंबईकर स्वच्छ हवेचं हकदार आहेत म्हणून धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग मशीनद्वारे फवारणी, रस्ते पाण्याने धुणे आणि विशेष स्वच्छता मोहीम अशा विविध उपाययोजना राबवल्या जातात. तसेच पालिकेने 264 पेक्षा जास्त बांधकामांना कामे थांबवा नोटीस बजावली आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पालिकेने मानस उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमात 75 हवा प्रदूषण मोजणाऱ्या सेन्सॉरची जोडणी केली जाणार आहे. यातून सूक्ष्मरित्या हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण मोजलं जाईल आणि जास्तीत जास्त भागातील नोंदी मिळवून जलद गतीने उपाययोजना करता येतील. येत्या 6 ते 7 महिन्यात हा प्लॅटफॉर्म सुरू होणार असून तो सामान्य नागरिकासाठीही खुला असेल.